किती पण जीव लावा, जीव काय कमी नसतो त्यांचा. अरे ह्याला वडाफोनवाला डॉग म्हणतात. ॲडमध्ये बघितलंच. काय एक्सपेक्ट करू शकतो सांगा तुम्ही डॉगकडनं? फक्त एक प्रेम आणि लॉयल्टी, बस, बाकी काही नाही. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कालचा डे जरा थोडासा लेट झाला होता, म्हणजे काल मी लेट आलो होतो, पण आज मी आलो आहे लवकर आणि आपल्याला भरपूर सारे शॉप्स एक्सप्लोअर करायचे आहेत, पेटचे करायचे आहेत, आपल्याला पण करायचे. काहीतरी खाऊयात. आता मी विचार करून आलो आहे काहीतरी जरा हेल्दी खाऊ. ओके, सो भरपूर व्हरायटीचे डॉग्स आलेत, कॅट्स आलेत आणि भरपूर आता सांगत नाही मी, डायरेक्ट चालू करूयात आपण आजचा व्लॉग आणि चालू करूयात. सो लेट्स स्टार्ट. अरे बाबा, एक द्या बाबा बोलून. आम्हाला पण द्या एक. हा बघा, नवीन दिवसाची सुरुवात अशी राहते फुगी घेऊन. आता फुगा सोडणारच नाही मी, आता फुगा घेऊनच फिरणार असा. आता बघूनच भीती वाटायली. छोटे राहते जायला कुत्रे, पाय पडल्याची कधी दबून जातील, खाणार नाही. हिस्टोरियन पोलाराइड पोर्ट्रेट. काय बनवायले? रॅबीजचं कॅम्पेन चालू आहे. पुन्हा काय आहे ज्यांना समजा. मंडळी जरा व्यवस्थित बरं का. भाव चढला म्हणे कुत्रा चावल्यावर म्हटलं माणूस भाव चढते, कसं काही वागते, काही करते, असं घेता येईल. सोपतड्या डोकं आपटून घेत. बघा मंडळी, ह्याला वडाफोनवाला डॉग म्हणतात. ॲडमध्ये बघितलंच. अच्छा, भाऊ योगासनमध्ये बसलेला आहे. So Temptation Alley is a very simple game. Patients are over in Temptation Alley. For big dogs. Thank you so much. So don't. Somebody said going to know exactly from Godora. You got? Thank you so much. Hi, what's your pet name? Emma. Okay, let's go, Emma. She's looking very pretty. On the count of 3, 2, 1, Emma, go. Okay, go you. Oh, one, go. अरे On the count of 3,
fitted and as it is. Come on. कुत्र्यांचं एक भारीच असतंय मंडळी. किती पण जीव लावा, जीव काय कमी नसतो त्यांचा. हे काय याला खरं माणसापेक्षा सगळ्यात जास्त जीव लावणारे म्हणल्यावरती डॉग्सच आहेत. वन ऑफ माय फेवरेट ॲनिमल. जनावरांचं म्हणल्यावर एक विचार करा ना तुम्ही, सिम्पल गोष्ट आहे. त्यांच्यासाठी हे एक फेस्टिवल ऑर्गनाईज केलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्यांची एक दुनिया किती एकदम अशी वेगळी, एकदम फ्रेंडली. न ह्याच्यामध्ये कुठं कोणाची जेलिसी दिसती, न कोणाचा राग दिसतंय. म्हणजे बघा ना तुम्ही, न जेलिसी नाही तर कोणाला काय नाही. आपण असल्या गोष्टीमध्ये गुंतून पडलो आहे, इतक्या घाण गोष्टीमध्ये गुंतून पडलो आहे ना की कोण कुठं पुढं चाललं आहे, कोणाला कसं मागं खेचायचं आहे, कोणावरती कसा राग आहे, कशी जेलिसी आहे. अशा गोष्टीमध्ये आपण इतक्या अशा गोष्टीमध्ये अडकलो आहे आपण आजकाल. आणि इथं जेव्हा मी असं एक शो बघतोय की त्याच्यामध्ये ना फक्त लव आहे, फक्त प्रेम. आणि ती प्रेम म्हणजे इतकं असं वेगळं आहे, त्यांची दुनियाच वेगळी आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टी बघून इतक्या गोष्टी शिकायला भेटतील तुम्हाला ना. काय एक्सपेक्ट करू शकतो सांगा तुम्ही डॉगकडनं? फक्त एक प्रेम आणि लॉयल्टी बस. खरी गोष्ट सांगू का, रिअल लॉयल्टी जर तुम्हाला बघायची ना तुम्ही फक्त कुत्र्यांकडून एक्सपेक्ट करू शकता फक्त. कारण आता माझ्याकडं पण पेट आहे. डे टू डेली लाईफमध्ये कधी आपल्याला वेळ भेटणं होत नाही. सुरुवातीला आपण त्याला प्रेमाने आणतो, त्याला आंघोळी ते घालतो, त्याच्यावर जीव लावतो सगळं. पण आपल्या डेली लाईफमध्ये आपण कुठं ना कुठं तर बिझी, कुठं तर सक्सेस, थोडंसं करिअर असल्या बांगडीमध्ये पडतो. कोणाचा राग, द्वेष, जेलिसी, या दुनियामध्ये इतके झंझट चालू आहेत, इतक्या गोष्टी चालू आहेत की आज जेव्हा पण मी शेवटी जॅककडे जातो 2-2, 3-3 महिने भेटत नाही. एक साधारण एक सामान्य माणूस एक 2-3 महिने जरी अक्षरशः कोणत्या व्यक्तीला भेटला नाही तर चिडचिड करतंय, राग करतंय, द्वेष करतंय. आता ही माणसाची फितरत आहे, ही निसर्ग आहे म्हणा. पण आज मी जेव्हा पण जॅककडे जातो तर जॅककडे गेल्यावरती मी 2 महिन्याने जाऊ, 5 महिन्यानंतर जाऊ, त्याची जी हॅपीनेस आहे जेव्हा त्यानं मला बघतंय ना तेव्हा एक नेक्स्ट लेवलची राहते. आणि जेव्हा पण मी वापस माझ्या कोणत्या गोष्टीला वापस मला पुण्याला यावं लागते, जेव्हा मी वापस पुण्याला येतो तेव्हा पुण्याला येताना 4 दिवस 5 दिवस आजारी पडतो तो, किंवा जेवण करत नाही, पाणी पित नाही, काहीच नाही, एकदम गप सुमसान राहते. या दुनियामध्ये ना खरंच कुठं लॉयल्टी आपण एक्सपेक्ट करू शकतो. आपण बॉईज रिलेट करतायत लॉयल्टी रिलेशनशिपमध्ये, गर्ल्स करतायत बॉईजमध्ये, आपण करतोय फ्रेंडशिपमध्ये. पण आता वाटतंय की ह्या गोष्टी पण एक्झिस्ट आहेत आता, म्हणजे आहेत. पण त्या लॉयल्टीमध्ये पण आपण जेव्हा स्वतः समजून घेतो की बाबा हा लॉयल्टी आहे किंवा नाही, लॉयल असेल समोरचा पर्सन, लॉयल असेल कदाचित मित्र. पण कधी आपण जनावरांकडे एक्सपेक्ट केलो का? नाही. डोळे झापून लॉयल असतात ते. तुझ्या ॲब्सेन्समध्ये, तुझ्या ॲब्सेंटीमध्ये ना त्याचं किती 5% एक व्हॅल्यू राहते तुझ्यासाठी ते कळत नाही आपल्याला. आणि लेटली कळतं या गोष्टी. ओके, थँक्यू. ओके, सो मंडळी आजचा व्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते. आणि आजचा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काल आपण आलो होतो वापस, पण आज आपला पेट फेडचा फुल फेस्टिवल समाप्त झाला आहे आणि खूप मस्त एन्जॉय झालं. खूप छान एक्सप्लोअर केलं, भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, एक्सपिरियन्स खूप छान भेटला. इतक्या व्हरायटीचे डॉग्स, कॅट्स, कोण जण डोनेट करायला आलं होतं, कोण सेल करायला आलं होतं. सगळे पेट फ्रेंडली होते. कुठं तर ॲग्रेसिव्ह डॉग्स बघितले, कुठं ना कुठं सिंड्रेलास बघितले, कुठं डोरा नावाचे बघितले. म्हणजे जे डॉगचे असे ॲनिमलचे नावं पण मला माहिती नव्हते ते पण अशा गोष्टी बघायला भेटले, ऐकायला भेटले. आपल्याकडे काय राहतात कुत्र्यांची नावं? टायगर, गोट्या, मोत्या, छोट्या, काय गोट्या बिट्या राहतात, पिंटू. सो
असा व्लॉग आपण एंड करूयात. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण असंच एक चांगल्याशा पुढच्या व्लॉगमध्ये. आता बाय, टेक केअर.